नमस्कार मराठी रसिक हो. मी प्रकाश पवार दुर्मिळ कथाकथन मालिकेत आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्यासमोर आज घेऊन आलो आहे आणखी एक दुर्मिळ कथा. कथेचं नाव आहे ते चौकोनी कुटुंब. लेखक आपल्या सर्वांचे लाडके पु ल देशपांडे. पुस्तक व्यक्ती आणि वल्ली. तर चला ऐकूया आगळ्या वेगळ्या चाकोरीत चालणाऱ्या कुटुंबाची चाकोरी बाहेरची कथा, ते चौकोनी कुटुंब. माझी त्या कुटुंबाशी बऱ्याच वर्षापासूनची ओळख आहे. आमच्या समोरच ते काही वर्षापूर्वी राहायला आले. कुटुंबातील व्यक्तींची संख्या 2 होती तेव्हापासून, तर ती आता 4 झाल्यानंतरही मी त्यातल्या श्री आणि सौंना निरनिराळ्या प्रसंगी पाहत आलो आहे. एखाद्या सभ्य मासिकाच्या कव्हरवर टाकण्यालायक ते जोडपे होते आणि आता ते चौघांचे सुखी कुटुंब आहे. धोब्याकडून आलेल्या चादरीसारखे, अगदी कुठेही सुरकुती न पडलेले कुटुंब. सुरुवातीला काही दिवस श्री आणि सौ फिरायला जाताना दिसत. काही वर्षांनी एक बाबा गाडी आली. पुढे काही दिवस एक बऱ्यापैकी बालक दोघांच्या मधून चालू लागले. त्यानंतर आणखी एकदा बाबा गाडी दिसायला लागली आणि हल्ली बाबा, आई, बाळ आणि बेबी हे चौकोनी कुटुंब त्याच रस्त्यावरून फिरायला जाताना आढळते. बसस्टॉपवर भेटते. मग बाळ आणि बेबी मला नमस्ते करतात. बाबा प्रकृती कशी आहे म्हणून विचारतात. आई माझ्या नमस्काराचा सस्मित स्वीकार करतात. बाबा मला अत्यंत आग्रहाने घरी चहाला बोलवतात. येताना मिसेसना घेऊन या म्हणून आई सांगतात. मी हो म्हणतो. मग बाबा पुन्हा एकदा बाळ आणि बेबीला नमस्ते करायला सांगतात. बाळ आणि बेबी नमस्ते करतात आणि मी ह्या चौकोनी कुटुंबाबद्दल विचार करीत चालायला लागतो. नव्या पत्त्यांसारखी ही माणसे गुळगुळीत आहेत. रस्त्यातून जायला लागली की लहान मोठ्या आकारांच्या मेणाच्या प्रदर्शनातल्या 4 भावल्या गेल्यासारखे वाटते. बाकी त्यांच्या व्यक्तिमत्वात काहीतरी मेणाचे आहे एवढे निश्चित. एकेकाचा स्वतंत्र विचार करायला लागलो तर वैगुण्य शोधून सापडणार नाही. पण कोणतेही वैगुण्य नाही, हेच एक भले मोठे वैगुण्य असू शकते, हे या चौकोनी कुटुंबाकडे पाहिल्यावर नक्की पटते. सारे जीवन जॉमेट्रिक पॅटर्न सारखे आखीव, अगदी नावापासून. श्रीचे नाव माधव म्हणून सौचे मालती, मुलाचे मधु आणि मुलीचे मंजिरी. मला त्यांच्याकडे पाहिले की वाटते, सकाळी हे कुटुंब बिछाण्यातून उठताना देखील साबणाची पेटी उघडल्यावर एका जातीच्या, एका रंगाच्या आणि एका गंधाच्या 4 वड्या दिसाव्या ना, तसे गुळगुळीत दिसत असेल. सगळी मंडळी कशी सुंदर, खाशी, सुबक ठेंगणी, न स्थूल न कृशही, अशी निरनिराळ्या वयांची. माधवराव कुठल्याशा इंग्लिश कंपनीत आहेत. सकाळी 9 वाजता ऑफिसला जायला निघतात. मालतीबाई न चुकता फाटकापर्यंत त्यांना पोचवतात. स्वतः फाटक लावून घेतात आणि बागेतली नवी उगवलेली रोपटी पाहत पाहत घरात परत जातात. जाताना न चुकता वेणीत फूल घालतात. सकाळच्या वेळी त्या एखाद्या नाजूक फुलांच्या डिझाईनचे पांढरे पातळ नेसलेले असतात. मधू लहान होता त्यावेळी बाबा मधूचा गेटपाशी न चुकता पापा घ्यायचे. नंतर मंजिरीचा घेत असत. हल्ली दोन्ही मुले सकाळीच दारात कॉन्व्हेंटची मोटार गाडी येते, त्यातून शाळेत जातात. त्यावेळी बाबा आणि आई दोघेही गाडीपर्यंत येतात. माझ्या माडीवरच्या खोलीतून मी कित्येक दिवस हे दृश्य पाहत आलो आहे. ह्या आखीव कुटुंबाच्या लांबी रुंदीतच निसर्गच काय फरक करीत असेल तो खरा. एरवी हे कुटुंब रांगोळ्यांच्या ठिपक्यावरून चालल्यासारखे जीवनातून अलगद चाललेले आहे. मला त्यांचा हेवाही वाटत नाही आणि रागही येत नाही. एखाद्या पुस्तकाला नुसते 3 रंगी गुळगुळीत वेष्टन असावे, आत नुसतीच व्यवस्थित कापलेली कोरी पाने असावीत, तसा काहीसा प्रकार वाटतो. ह्यांचा कुणाला त्रास नाही, उपद्रव नाही, काही नाही. इतकी वर्ष आमच्या शेजारी आहेत, पण कधीही काहीही मागायला आली नाहीत आणि त्यांच्या घरीही कोणी मागायला गेले नाही. आमच्या आळीतली मंडळी त्यांच्या टापटीप म्हणा किंवा टिपटाप म्हणा वागण्याला जराशी बुजत असावी. मात्र त्यांचे कोणाशी भांडण नाही. मला वाटते ते भांडूच शकणार नाहीत. शेजाऱ्या पाजाऱ्यांची गोष्ट सोडा, पण भिकारी देखील त्यांच्या फाटकातून भिक्षा मागायला आत शिरत नाही. सारे कुटुंब कसे एका अदृश्य काचेमागे राहते. माधवराव न चुकता माझ्या प्रकृतीविषयी चौकशी करतात. वास्तविक माझ्या प्रकृतीत चौकशी करण्यासारखे वाटणारा हा एकच मनुष्य प्राणी. त्याशिवाय अलीकडे नवीन काय लिहिता, असा त्यांचा एक प्रश्न असतो. बागेच्या फाटकाच्या आतल्या बाजूला माधवराव आणि बाहेर आम्ही, असा माझा आणि त्यांचा पुष्कळदा सुखसंवाद झाला आहे.
आपल्यासारखा ख्यातनाम लेखक आमच्या समोर राहतो याचा मला आणि आमच्या मिसेसना खूप अभिमान वाटतो, असे ते नेहमी म्हणत. ख्यातनाम वगैरे लेखी शब्द कोणाच्या बोलीत आले की मला चॉकलेट बरोबर ते गुंडाळलेला कागदही खाल्ल्यासारखे वाटते. पण ही दोघेही बोलताना बऱ्याच वेळा असला कागद खातात. अधूनमधून मी त्यांच्या घरीही जातो. एखाद्या दिवशी निळ्या नोटपेपरावर कमालीच्या सुंदर अक्षरात, उद्या 4 वाजता आपण आपल्या सौभाग्यवतीसह आमच्या घरी चहा पानाला याल का, असा मजकूर येतो. खाली मालती, माधव, मधू आणि मंजिरी ह्या चौघांची सही असते. पोरांची देखील अक्षरे अगदी वळणदार आहेत. मग मी त्याच कागदावर अवश्य येऊ असे लिहून पाठवतो. माझी ती 2 अक्षरे एखाद्या गोऱ्यापान चेहऱ्यावर सत्यनारायणाचा अबीरबुक्का फासल्यासारखी दिसतात. बाळपणी आम्ही आमच्या पुस्त्या केवळ मास्तर आणि कित्तेवाले निजामपूरकर की कोणसेसे ह्यांच्यावर उपकार म्हणून काढल्या. माधवरावांच्या घरचे चहापान जापान्यांच्या तोंडात मारणारे असते. बऱ्याच वर्षापूर्वी मी पहिल्या प्रथम त्यांच्या घरी गेल्यावर जसा अवघडलो होतो तसा आज तागायत अवघडत आलो आहे. ह्या कुटुंबाचा गुळगुळीतपणा त्या घरातल्या इंचावर आहे. इथे केवळ व्यवस्थितपणा नाही तर ठिकठिकाणी सजावट आहे. हे घर कधी तंगड्या भिंतीला लावून आरामच करीत नसेल. त्या सजावटीत माधवराव आणि मालतीबाई आणि त्यांची 2 अपत्ये बसली की फॅशनेबल फर्निचरवाल्याची सचित्र जाहिरात सजीव झाल्यासारखी वाटते. एका कोपऱ्यात काचेचे उंच कपाट आहे. त्यात घासून पुसून ठेवलेला तंबोरा आहे. त्याच्या शेजारी काचेच्या केसमध्ये तबला आणि डग्गा आहे. डग्ग्याची पितळ लखलखते आहे. तबल्या डग्ग्यावर लाल हिरव्या डिझाईनच्या गाद्या आहेत आणि समोर एक चकचकीत पितळी हातोडी आहे. भिंतीवर माधवराव आणि मालतीबाईंचा लग्नातला फोटो आहे. त्या वर्षी अनेक मराठी इंग्रजी मासिकातून तो नक्की आला असेल. त्या फोटोखाली मालती माधव असे लिहिलेले असेल. पूर्वी कधी कधी मालतीबाईंचे गाणे ऐकू येई. माधवराव तबला वाजवीत. एकदा माझ्या स्वागतासाठी हा कार्यक्रम झाला होता. मालतीबाईंचा आवाज बरा होता. पुढे वही ठेवून त्यांनी तान नंबर 1, तान नंबर 2 पद्धतीने गाऊन दाखविले होते. माधवरावांचा तबला त्या गाण्याची साथ करण्याऐवजी त्या गाण्याभोवती गस्त घालीत होता आणि हे सारे संगीत कर्म कमालीच्या शिस्तीने चालले होते. गाण्याला सुरुवात करण्यापूर्वी माधवरावांनी भीमपलास हवा की मुलतानी अशी पृच्छा केली. मी म्हटले काहीही म्हणा. लगेच 4:30 वाजलेले असल्यामुळे मुलतानी म्हणणे प्राप्त आहे अशा पद्धतीने मालतीबाईंनी मुलतानी म्हटला. प्रथम आरोह अवरोह म्हटले, नंतर लक्षणगीत म्हटले, त्यानंतर अस्थायी अंतरा म्हटला आणि 16-1 ताना म्हटल्या. त्यात सारे काही होते पण संगीत मात्र नव्हते. किंबहुना जे होते ते माधवरावांच्या संसाराला साजेसे होते. मी एक कान स्वयंपाकघराच्या दिशेने येणाऱ्या कपबशांच्या किनकिनाटावर ठेवून दुसऱ्या कानाने मुलतानीचा हा निर्जीव नकाशा पाहत होतो. तबल्याला पावडर लावताना माधवरावांनी पफ वापरलेला पाहून तर मला हसू आवरेना. हा गृहस्थ बाजाच्या पेटीच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्या टूथब्रशने पेस्ट लावून साफ करीत असेल असे उगीच वाटले. माधवराव आणि मालतीबाई ह्या दोघांची साहित्यिक, कलावंत वगैरे मंडळीविषयी अचाट कल्पना आहे. 1-2दा माधवरावांनी मला, तुम्ही चिंतन कसं करता? सूर्योदय पाहिल्यावर तुम्हाला विशेष स्फूर्ती होते का? अशांसारखे अवघड प्रश्न विचारले होते. मालतीबाई देखील आमच्याबद्दल लिहू नका ह वगैरे सांगतात. त्या कोचावर बसल्या की हनवटी खाली दुमडत्या बोटांचा आधार ठेवून बसतात. त्यामुळे त्या सदैव चित्रातल्यासारख्या दिसतात. त्या एकूण अबोल आहेत. त्यामुळे अधूनमधून काही बोलल्याच तर एखाद्या चित्राला वाचा फुटल्यासारखे वाटते. त्या सुंदर आहेत पण त्या सौंदर्यात आवाहन नाही. एवढेच नव्हे तर फ्रीजमधल्या पदार्थाचे थंडावलेले ताजेपण आहे. हे सारे कुटुंब असे कुंडीत वाढल्यासारखे कसे वाटते याचे मला जबरदस्त कुतूहल आहे. एखाद वेळी मला उगीच माधवरावांच्या दारात जाऊन जोरजोरात त्यांना शिव्या द्याव्या असे वाटते. मला खात्री आहे काही वेळाने ते मला एखाद्या न कळलेल्या शिवीचा अर्थ विचारून आपल्या स्मरणवहीत टिपून ठेवतील. त्यांच्या या स्मरणवहीची मला भीती वाटते. हायस्कूलमधल्या मुलांच्या उत्साहाने अजूनही ते 2 पोरांचे आईबाप आपल्या त्या वेलबुट्टीचे कव्हर घातलेल्या वहीत थोरांची वचने लिहितात आणि पाठ देखील करीत असावेत, कारण दोघांच्याही बोलण्यात ती वचने येतात. जीवन हा बगीचा आहे, तो फुलवाल तितका फुलतो, किंवा प्रेम हे केळफुलासारखे आहे.
अशांसारखी शेकडो निरर्थक गुळगुळीत वाक्ये त्यांनी स्मरणवहीत टिपून ठेवली आहेत. त्या शाळकरी वाक्यांचे स्मरण त्यांना काय आनंद देते हे मला कधीच कळणार नाही. माधवराव आणि मालतीबाई यांचा प्रेमविवाह आहे हे कळल्यावर मात्र मी जरासा चकित झालो. अगदी कल्पनेला जास्तीत जास्त ताणून देखील मला त्यांच्या प्रेम याचनेचे संवाद डोळ्यापुढे आणता येईनात. शेवटी हे प्रेम उभयंताच्या आई वडिलांनी लग्न ठरवून हुंड्या पांड्याचे हिशेब आणि याद्या पूर्ण झाल्यानंतर लग्नापूर्वी सुमारे 11-12 दिवस चालले होते असे त्यांच्याच बोलण्यातून कळले. मालतीबाईंचे वडील रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज आहेत. त्यांच्या मोटारीतून मालती आणि माधव पेशवे उद्यानात जाऊन प्रेम करीत असत. ड्रायव्हर गाडी बाहेर सांभाळीत असे. पण हा प्रणय वृक्षलतांच्या साक्षीनं करायचा. ह्या प्रणयातल्या कुठल्याशा संस्कृत प्रणीत अक्टान्वये ह्या दोघांनी लता मंडपात केले. सूर्यास्ताच्या आत परतायच्या ऐवजी मालतीबाई 5 मिनिटे उशिरा घरी परतल्या असतील तेवढाच काय तो प्रचंड पराक्रम. त्या काळात माधवरावांनी आपल्या बॉक्स कॅमेऱ्याने आपल्या ह्या प्रेयसीचे फोटो काढले आहेत. त्यांचे ते अल्बम देखील पाहण्यासारखे आहेत. प्रत्येक फोटो खाली स्वतःचे नाव, स्थळ, तारीख आणि त्या फोटोला दिलेले नाव आहे. पेशवे पार्कात उभ्या असलेल्या मालतीबाईंच्या फोटो खाली आश्रम हरिणी, कुठल्याशा रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या दोघांच्या फोटोला प्रवासी, चिरंजीव मधूच्या फोटोला जादूगार अशी कादंबऱ्यांची नावे देण्यात माधवरावांच्या कल्पकतेने शीख घातली आहे. वाढत्या परिचयाबरोबर माधवरावांची चित्रकलाही पाहण्याचा योग आला आणि मालतीबाईंनी आपल्या कविता दाखवल्या. माधवराव मासिकातल्या चित्रांप्रमाणे अगदी हुबेहूब चित्रे काढून स्वतःचे समाधान करतात आणि मालतीबाईंच्या बकुळीची फुले नावाच्या हस्तलिखित कविता संग्रहात श्री माधवराव चिरायू होत ही अद्याक्षर असलेली पहिलीच कविता पाहून मी ती वही मिटली. त्यातल्या पुढच्या कविता संक्रांत, चिरंजीव मधुस, चिरंजीवी मंजिरीचा पाळणा वगैरे आहेत हे मी न पाहता सांगू शकलो असतो. हसू नका ह अशी प्रस्तावना करीत 2-3 वेळा हा कविता संग्रह मला दाखविण्यात आला. ह्यातल्या काही कविता छापायला चांगल्या आहेत. ह्या माधवरावांच्या सूचक वाक्याचा मी मनावर परिणाम नोंदल्याचे चिन्ह न दाखवता कोचावरच्या विणकामाचे कौतुक करून प्रसंगाचा कात्रच केला. तुमची ती नव्या कविता आपल्याला अजिबात कळत नाही बुवा अशी माधवरावांची एक तक्रार आहे. कधीतरी मित्रा तुला काहीच कळत नाही रे असं ह्या गृहस्थाला ओरडून सांगावेसे वाटते. त्यांच्या भिंतीवर प्लास्टरची ती गुळगुळीत शंकर पार्वती आहे. कोपऱ्यात एक गांधींचा भयान पुतळा आहे. रेडिओ सेटला विणलेल्या जाळीचे कव्हर आहे. काचेच्या कपाटात भारतीय हस्तव्यवसायाचे नमुने गिचडी करून उभे आहेत. रिकाम्या भिंतीवर मनी प्लांट्स आहेत आणि बाकीच्या भिंती कुठल्या तरी अमेरिकन कॅलेंडर मधल्या चित्रांच्या 4-5 तसबिरींनी भरल्या आहेत. मधल्या खोलीत देवघर देखील आहे. त्यात साईबाबांची मूर्ती प्रामुख्याने आहे. असे देव घरात ठेवले तरच मुलांच्यावर योग्य संस्कार होतात अशी उभयपक्षी श्रद्धा आहे. आपण अत्यंत कलाप्रिय आहोत. जीवनातले सौंदर्य हळुवारपणाने टिपणारे आहोत. ह्या गोड समजुतीवर मालती आणि माधव उभे आहेत. त्यांच्या धोत्रा पातळाला धरून मधू आणि मंजिरी आहेत. मधू गल्लीतल्या पोरांबरोबर गोट्या खेळत नाही. आई बापांबरोबर पावडर लावून सुरेख भांग पाडून इस्त्रीचे कपडे घालून फिरायला जातो. त्याच्या आणि त्याच्या छोट्या बहिणीच्या वाढदिवसाला गल्लीतली कार्टी न येता त्यांच्या कॉन्व्हेंटमधली त्यांच्याच सारखी सुबक मुले येतात. मग त्यांच्या वयाइतक्या मेणबत्त्या विझवतात आणि हॅपी बर्थडे टू यू हे गाणं म्हणतात. पण सकाळी मात्र मालतीबाई मुलांना रोज देवाची प्रार्थना करायला लावतात. मुलांच्यावर हिंदू संस्कार करण्याबद्दल दोघांचाही कटाक्ष आहे. ही अजिबात दंगा न करणारी मुले पाहुण्यांच्यात बसण्याचा हट्ट करीत नाहीत. पाहुण्यांना नमस्कार करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन आपापल्या खोलीत निघून जातात. त्या मुलांकडे पाहिले की मला पुष्कळदा वाटते की ह्या पोरांना सकाळी उठल्यावर किल्ली द्यावी लागत असेल. पण ह्या साऱ्या कुटुंबालाच कोणीतरी अज्ञात शक्तीने एक घड्याळासारखी किल्ली देऊन पाठवले आहे. उद्या फुलझाडांच्या कॅटलॉग सारखे जर माणसाचे रंगबिरंगी कॅटलॉग काढले तर हे चौकोनी कुटुंब एखाद्या डेलियाच्या ताटव्यासारखे दिसेल. नुसते पाहत राहावे. संपूर्ण बिनवासाचा, केवळ रंगीत फोटोग्राफीसाठी उपयुक्त ताटवा एवढंच. पण हे चौकोनी कुटुंब विलक्षण सुखी आहे. अगदी अमेरिकन पुस्तकांतून सुखीपणाच्या कल्पना असतात तसे सुखी.
हा 4 जीवांचा ताटवा एकाच कुंडीत वाढतो. वाऱ्या पावसापासून सुरक्षित शोभिवंत ताटवा. दुसऱ्यांची आस्तेवाईक रीतीने चौकशी करा ह्या नियमाबर हुकूम ती दोघेही शेजारी पाजाऱ्यांची देखील चौकशी करतात. रात्री अर्धा तास नियमाने रेडिओ ऐकतात. रोज फिरायला जातात. स्वतःच्या बागेतली 30-30 झाडे पाहत 15 मिनिटे तिथे हिंडतात. उन्हाळ्यात 15-15 दिवस थंड हवेच्या ठिकाणी जातात. कधीही गरम न होणाऱ्या या जोडप्याला थंड हवेची काय आवश्यकता आहे कोण जाणे. शिवाय माधवरावांना नेमकी मे महिन्यात सुट्टी तरी कशी मिळते हेही गूढ आहे. बाकी ऑफिसमधल्या कामाबद्दल यत्किंचितही न कुरकुरणारा हा पहिला महाभाग आहे. एरवी आमच्या गल्लीतल्या मुख्य चर्चा म्हणजे हजर मंडळी वजा करून इतर सर्व लोक महामूर्ख, स्वार्थी, आपमतलबी कसे आहेत ते जाहीर करणे. माधवरावांच्या बोलण्यात चुकून सुद्धा हा भाग नाही. अति म्हणजे अतिच सद्गुणी. त्यामुळे ह्या गृहस्थाशी काय बोलावे तेच कळत नाही. जेवणाच्या ताटात 5 वाट्या खिरीनेच भरलेल्या असतात. भात पोळीऐवजी साखर भात आणि पुरणपोळी असली तर जी पंचायत होईल तशी होते. ख्रिस्तांपासून ते बालवीरापर्यंत सगळ्यांच्या 10 आज्ञा पाळणाऱ्या ह्या मंडळींना हे सारे जमते कसे तेच कोडे आहे. आमच्या दारी भाजीवाला आला की लहानशी चकमक उडाल्याखेरीज कधीही सौदा जमला नाही. पण माधवरावांच्या घरी हाच भाजीवाला पाठीच्या खाली लपवलेली वांगी देताना मी स्वतः पाहिले आहे. हा काय मालतीबाईंच्या शुभ्र सौंदर्याचा परिणाम म्हणायचा की माधवरावांच्या सुहास्य वदनाचा? मला वाटते हा ग्रहयोग आहे. काही माणसांचे आपल्या सगळ्यांशी जमायचेच मुळी. पण हे कसले जमणे? कधी कधी मी केवळ एक पाहू तरी काय होते ते म्हणून त्यांना छेडतोही. तुमची चैन आहे बरं का माधवराव. वास्तविक असल्या वाक्यांना काही अर्थ नसतो. पण माणसे उगीच अहो कसली चैन आहे डोंबलाची वगैरे म्हणून सोबत प्रॉब्लेम जोडून चैन कशी नाही ते ऐकवतात. आपणही मग आपली बेचैनी ऐकवतो. दोघांपैकी जो कमी इरसाल असेल त्याच्या खर्चाने चहा पितो आणि आपापल्या दिशेने निघून जातो. पण माधवरावांची प्रतिक्रिया अगदी निराळी. तुमची चैन आहे बरं का माधवराव. ह्या वाक्याला माधवरावांचे उत्तर येते, आम्ही पहाटे उठवून बागेत काम करतो. त्यामुळं आमची मनं सुप्रसन्न आणि प्रफुल्लित राहतात. फुलांच्या सहवासात आणि मधुमंजिरीसारख्या मुलांच्या सहवासात जीवन रम्य वाटतं. त्यात दुरून रेडिओत चाललेलं मोहक संगीत. वा वा, हुश्य. फुलांच्या सहवासातले माळी आणि मुलांच्या सहवासातले इन्फंटीचे तमाम मास्तर आणि मास्तरनी माधवरावांच्या पुढे आणून उभ्या केल्या पाहिजेत. पण लगेच माधवरावांच्याकडे पाहिल्यावर मला उगीच त्यांची दया यायला लागते. माधवराव, मालतीबाई आणि त्यांची ही 2 मुले ह्या सगळ्यांची दया येते. त्यांच्या घरात नीटनिटक्या मांडलेल्या वस्तूंचीही दया येते. हे कुटुंब त्या रंगबिरंगी डेलियाच्या ताटव्यात उभे राहिले की वाटते ते ताटवे डोकी उंच करून ह्यांच्याकडे पाहत असतील. कारण चौघेही जण बागेत काम करताना रंगबिरंगी पोशाख सुद्धा घालतात. चिमुकल्या मंजिरीला देखील लहानशी पाण्याची झारी घेऊन सोबत घेतात. कार्ट्यात चिखलात पाय टाकलास तर हादडीन ही असली भाषा नाही. कारण मुलांची मने ही कळ्यांसारखी असतात. ह्या कुठल्या तरी वचनावर मालती आणि माधवांचा पूर्ण विश्वास आहे. नव्हे सर्वच वचनांवर, सुभाषितांवर आहे. त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण आले की ह्याचा प्रत्यय येतो. माधवरावांच्या घरी जेवण जेवण्यापेक्षा पाहण्यातच आनंद असतो. पुष्कळदा गौरीपुढे मांडलेली आरास कुठली नि गौर कुठली हे जसं कळत नाही त्याप्रमाणे जेवण कुठले नि रांगोळ्या कुठल्या ते कळत नाही. बरे, ह्या रांगोळ्या पानाभोवती असल्या तर ओळखता येतात. कुठे बटाट्याचीच बदके कर, कांद्याच्या पाकळ्या काढून फुले कर, गाजराच्या चकत्यांनी आणखी काही वेलबुट्टी काढ, असला प्रकार मला नेहमी गोंधळात टाकतो. त्यावेळेचे माधवराव आणि मालतीबाई यांची सुखी संसारावरची सर्व पुस्तके वाचून त्याप्रमाणे चाललेले वर्तन हे त्याहूनही करुणास्पद असते. हे श्रीयुत मनोहर पंत पालेकर, ह्या सौभाग्यवती सुनेत्रा पालेकर, आणि ह्यांना आपण ओळखलं असेलच. मग काही वेळ आमची तारीफ होते. ह्या तारफेत गेल्या कित्येक वर्षात बदल झालेला नाही. पण घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याला माधवराव न कंटाळता हे सांगतात. त्यानंतर पार्टी इंटरेस्टिंग करण्यासाठी त्या विषयावरची पुस्तके वाचून खेळ सुरू करतात. मला वाटते
पार्टी गेम सारखा कंटाळवाना प्रकार नाही. हे म्हणजे साप्ताहिक मासिकातले चुटके वाचून परत म्हणून दाखवणे इतके मूर्खपणाचे आहे. माणसांना जेवायला बोलवल्यानंतर चला वाढायला घ्या, ह्या वाक्य इतके दुसरे उत्साहवर्धक वाक्य नाही. पण मालतीबाई बायकांच्या मासिकातून आणि माधवराव सद्गुणी नवऱ्यांच्या लिहिलेल्या पुस्तकातून जिथे स्वतःचे सारे जीवन सजवतात तिथे जेवणाचे काय. माधवरावांच्या जादू सुरू होतात. जादूगाराने स्वतः होऊन हॅटमधून ससा काढावा किंवा हत्तीच्या पायाखाली स्वतःला हवे तर ठेचून घेऊन पुन्हा त्याच सोंडेतून बाहेर पडावे. आमचा विरोध नाही. पण हे हौशी जादूगार जेव्हा मनात आकडे बिकडे धरायला लावतात आणि त्याला 5ने गुणा आणि 7ने वजा करा असा प्रकार सुरू करतात तेव्हा ते अजिबात सहन होत नाही. त्याच्या पुढला भयंकर प्रकार म्हणजे कोडी. एका बसमध्ये 40 माणसं बसली आणि ती माणसं डेक्कन जिमखान्यावर बसली असं धरूया, कारण मूळ कोड्यात ती चेरिंग क्रॉसवर बसतात. मी ह्या कोड्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. अशी संतापजनक प्रस्तावना करून माधवराव कोडी घालतात. मग ती माणसं पहिल्या स्टॉपवर तसं नाही, मालतीबाई त्यांना मध्ये थांबवतात. मग ती बस चालायला लागते आणि पहिल्या स्टॉपपाशी येते. हो आठवलं, पहिल्या स्टॉपपाशी येते तेव्हा खड्ड्यात जाते आणि सगळ्या माणसांचा चेंदा मेंदा होतो. आता आईस्क्रीम आणा एकदाची. ही वाक्य माझ्या मनात येतात. तेव्हा त्यातली 7 माणसं, 7 नाही हो, 7 माणसं दुसऱ्या स्टॉपवर, मालतीबाई म्हणतात. हो दुसऱ्या. पहिल्या स्टॉपवर किती ग मालती? मग मालतीबाई माधवरावांच्या कानात कुजबुजतात. त्या पार्टीच्या वेळी ना सुरेख दिसतात, अळणी असूनही सुरेख दिसतात. आणि माधवरावांच्या इतक्या कानाशी लागल्यामुळे मला माधवरावांचा पाव सेकंद का होईना हेवा वाटल्यासारखे वाटते. पुन्हा सांगतो, पहिल्या स्टॉपवर 5 माणसं उतरतात आणि 6 माणसं चढतात. इथून पुढले कोडे मी ऐकत नाही. अधूनमधून पुढं ती बस तुळशीबागेच्या दिशेला जाऊ लागते. ह्यासारखे वाक्य कानावर आले की ती बस नागझरीत कोसळत का नाही अशासारखे असुरी विचार माझ्या मनात येतात. माधवरावांच्या मुस्काटीत भडकवावी असे मला वाटते. पण माधवराव त्याचा अर्थ आपल्या गालावरची माशी उडवण्यासाठी मी त्यांच्या तोंडात मारली असा करणार याची खात्री असते. कारण उगीच कुणीही कुणाच्या वाटेला जात नाही या सुभाषितावर त्यांचा विश्वास आहे. इथे आपण काय करणार? माझे मन त्या दिवाणखान्यात आणि भोवतालच्या मालती माधवांसारख्या गुळगुळीत ग्लेज्ड मंडळींभोवती फिरते. बायकांच्या मासिकातून किंवा पातळांच्या जाहिरातीतून उठून आलेल्या बायका, ज्यांच्या हसण्यातून टूथपेस्ट सांडते, ओठात लिपस्टिकच्या कांड्या मिरवतात, कांतीवर कॉस्मॅटिक्सची झळाळी आहे, अशा शोकेसमध्ये आकर्षक वस्तूंसारख्या बायका आणि त्या वस्तूंच्या कागदी पेट्यांसारखे त्यांचे सुबक नवरे. माधवरावांच्या पार्टीला आमच्या आळीतली माणसे नसतात. ही मंडळी स्वतःच्या गाड्या घेऊन येतात. आळीतले आळकर खांद्यावर धोत्राचे सोगे टाकून नुसतेच गिळायला येणार. माधवराव मला तरी का बोलवतात कोण जाणे. कदाचित लेखक म्हणून माझी निराळी श्रेणी असावी. माधवरावांची ती कोडी ही सर्व मंडळी उत्कंठेने ऐकत असतात. त्यातल्या सर्वच धनुष्याकृती भवया आपली ती कृत्रिम धनुष्य ताणून आश्चर्य व्यक्त करतात. डोळ्यातली बाणांची टोके तीक्ष्ण असली नसली तरी पापण्यांची काळीभोर रंगवलेली पिसे उगीच फडफडावून विचार केल्यासारखे दाखवतात. केसांच्या कृत्रिम लटा जागच्या जागी आहे त्याची खात्री करीत असतात. कारण कुठल्या क्षणाला त्यांना ओहोटी लागेल याची शाश्वती नसते. माधवरावांची बस अजून चालूच आहे. माणसे चढतायत उतरतायत. आता काही रंगीत नखे ओठाशी जाऊन चिमुकली झांबई लपवू पाहतात. एखादा जपानी पंखा बराच वेळ ओठाला जवनिकेसारखा लपवतो आणि हळूच झांबई उरकल्यावर बाजूला जातो. तसे माधवरावांचे कोडे संपते. प्रत्येक जण उत्तर देतो. मी कोडे ऐकलेलेच नसते, त्यामुळे माझ्या उत्तराचा प्रश्नच नसतो. माधवराव विजयी मुद्रेने चूक चूक म्हणत कोणी 20 कोणी 25 म्हणत असतं. माझी पाळी आल्यावर मी 40 म्हणून टाकतो, कारण कोडे घालताना तेवढाच एक आकडा माझ्या कानावर पडलेला असतो. बरोबर, माधवराव ओरडतात. मलाच धक्का बसतो. तेवढ्यात आईस्क्रीम येते. मला माधवराव मालतीबाईंबद्दल प्रेम वाटू लागते. मला बक्षीस म्हणून 2 पेले आईस्क्रीम मिळते. प्रत्येक पेल्यावर लाल लाल चेरी ठेवलेली असते.
आमच्या घरचे आईस्क्रीम मला आठवते. भांडे जड लागू लागले की सारे घर मधमाशांचे मोहळ उठल्यासारखे उठते. आईस्क्रीमचे विशिष्ट पेले तर नाहीच, पण चहाचे कप, बशा, वाट्या, लहान पातेली, ताटल्या, ज्यांच्या हाताला जे लागेल ते घेऊन सारी जणे आईस्क्रीम पॉटभोवती गोळा होतात. काही कार्टी त्या भांड्यात फिरणारा लाकडी पंखा देखील चाटतात. मग मिठाच्या पाण्यातला बर्फ धुवून खातात. इथे आईस्क्रीम खात असताना मुले झोपली होती आणि ह्या पार्टीत त्या अर्ध्या पेल्यातल्या आईस्क्रीमला अगं बाई इतकं नको, खरंच यु नो प्लीज करून त्या नायलॉनच्या कापडी बांधणीतल्या बायका नको नको करीत होत्या. पण माधवरावांनी आणि मालतीबाईंनी मला असल्या पार्ट्यांची आता सवय लावली. माझ्या घरी माधवरावांना जेवायला बोलावले तेव्हा मी मुद्दाम पेशवाई बेत केला होता. सुटातल्या माधवरावांना आणि त्यांच्या अद्ययावत पत्नींना केळीच्या पानात वाढायचे ठरवून बोलवले. असल्या मंडळींना असंच शिकवलं पाहिजे. हा माझा आतला उद्गार संपेपर्यंत घंटा वाजली आणि स्वच्छ धोतर नेसलेले माधवराव, नऊवारीतल्या नथ घातलेल्या मालतीबाई, धोतर नेसवलेला मधू आणि परकर पोलके घातलेली मंजिरी पाहून आमची ही त्यांना या बसा म्हणायचेच विसरून गेली. वाह, नऊवारी छान दिसतं हा तुम्हाला, मी काहीतरी बोलायचे म्हणून बोललो. मधु मंजिरींनी आम्हा उभयंतांना वाकून नमस्कार केला. मी आलो हा म्हणून पटकन आत जाऊन माझा पायजमा सोडून धोतर नेसलो. आमचा पेशवाई थाट पाहून माधवराव खुश झाले. तेवढ्यात मालतीबाईंनी ह्याच्याकडून रांगोळीच्या डब्या घेऊन रांगोळ्याही काढल्या. म्हटलंच आहे नाही का, रोममध्ये रोमनसारखं वागलं पाहिजे, माधवराव म्हणाले. मला वाटले एवढं त्यांनी म्हटलं नसतं तर बरं झालं असतं, पण कुणीतरी म्हटलेलं म्हणण्यातच आणि सुखी जीवनाच्या गुरुकिल्ल्यात छापील पानातून काढण्यातच त्यांचे आयुष्य चालले आहे. सारे काही एखाद्या व्हिजिटिंग कार्डासारखे व्यवस्थित, सुबक, चौकोनी आणि गुळगुळीत. रात्री 12-12:30 पर्यंत मी माडीवर वाचत, नाहीतर दोस्तांच्या मेळाव्यात गप्पा मारीत बसलेलो असतो. माधवरावांच्या घरातले दिवे 10च्या आत मालवतात. ती चौकोनी पेटी बंद होते. आतल्या निरनिराळ्या आकारांच्या त्या सुगंधी साबणाच्या वड्या निवांत झोपतात. त्यांना आमच्यासारखी गाड्या चुकल्याची आणि परीक्षेत नापास झाल्याची स्वप्ने पडत नसावीत. आणि त्यांच्या स्वप्नात काय येत असेल कोण जाणे, पण जे येत असेल ते चौकोनी, गुळगुळीत आणि रंगीत नक्कीच असेल. तर मित्रांनो, ही होती कथा ते चौकोनी कुटुंब, पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातील. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि कथेचं अभिवाचन आवडलं असेल तर एक लाईक जरूर करा. आणि अशाच निरनिराळ्या लेखकांच्या कथाकथन, कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.